ताई नमस्कार. आज वटपौर्णिमा आहे. सगळ्या महिला वडाच्या झाडाला फेऱ्या घालतायत. काय मागणी केली, काय सांगाल? सर, आज वटपौर्णिमेचा दिवस. सकाळपासून टी व्हीला आज ते नसरापूरची बातमी चालू होती. आज खरं तर म्हणजे सावित्रीला धन्यवाद की खरोखर आज एका सावित्रीला न्याय मिळाला. या गोष्टीचा एक आनंद आहे आणि वटपौर्णिमेची पूजा मनापासून करते प्रत्येक स्त्री. संसारात सुख मागते, आपलं सौजन्य मागते, प्रसन्नता मागते, नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. काय पतिराजांसाठी काय प्रार्थना केली? जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, जन्मोजन्मी लाभू दे, दीर्घायुष्य मिळू दे, सुख समृद्धी नांदू दे. ताई एक उखाणा घेता बघा, आठवतो का? नाही आठवते. चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे, श्रीकृष्णरावांचं नाव घेते वटवृक्षापुढे. ताई नमस्कार. आज वटपौर्णिमा आहे. तुम्ही सगळ्या महिलांनी नटून थटून वडाची पूजा केलेली आहे, त्याला दोरा गुंडाळलेला आहे, आंब्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. काय मागणी केली, काय सांगाल? सावित्रीने जशी आपला पती परत मिळावा, म्हणजे तिने जन्मोजन्मी हाच जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाची पूजा केली होती. म्हणजे तिने काय केलं होतं की पतीला यमाच्या दारातून परत आणलं होतं. त्यासाठी आम्ही वडाची पूजा केली आणि हाच पती जन्मजन्मी मिळावा अशी वडाला प्रार्थना केली. कुठलं गाव तुमचं? नारायणगाव. नारायणगाव. एखादं उखाणं घेऊ शकता? सुरुवात तुमच्यापासून ताई. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, जयदासराव बसले दारात, जाऊ कशी घरात. मिस्टरांचं नाव काय? जयदास. अच्छा ताई, तुम्ही उखाणा घ्या. ताई तुम्ही घेताय तोपर्यंत मी आठवून ठेवा. चांदीच्या समयी त्याला सोन्याच्या वाती, बलराम माझे पती, मी त्यांची सौभाग्य होती. थँक्यू. ताई तुम्ही काय उखाणा घ्याल? नैवेद्यासाठी वापरतात केळीचे पान, हनुमंतरावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान. थँक्यू. आज वटपौर्णिमा आहे. सगळीकडे महिला वडाच्या झाडाची पूजा करतायत आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा अशी त्यांची मागणी आहे. आता आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी वडाचं झाड आहे. या सगळ्या महिला वडाची पूजा करतायत आणि ज्याप्रमाणे सत्यवानाचा प्राण यमाकडनं परत सावित्रीने आणला होता, अशाच प्रकारची या ठिकाणी महिला पूजा करतात. बघा, मनोभावे पूजा करतात. सगळ्या महिला अगदी नटून थटून आलेल्या आहेत. तर आपण मावशींशी गप्पा मारूया. आज वटसावित्री आहे. वटसावित्रीची काय ताई मागणी कराल? मावशी काय सांगाल, आजच्या दिवसाचं महत्त्व काय? आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे खरं सांगायला गेलं तर सावित्री ही आयुर्वेदात खूप निपुण होती आणि तिने त्यावेळेस तिचे जे काही प्रयत्न असतील ते करून तिने नवऱ्याचे प्राण वाचवले. आता आपण त्या निमित्ताने निदान वडाच्या खाली येतोय, नवऱ्याच्या चांगल्या आरोग्याची, त्यांच्या यशाची, त्यांना जे काही त्यांचं सुख असेल समाधानाची त्याची मागणी करतो. त्या निमित्ताने वडाचे दर्शन घेतो. गाव कुठलं? नारायणगाव. वारुळवाडी. वारुळवाडी. उखाणा घेता? तयार करून ठेवा. शिवाजी महाराजांसारखे पुत्र, धन्य जिजाऊची खुशी, संतोषरावांचं नाव घेते वट सावित्रीच्या पूजेच्या दिवशी. ताई तुम्ही उखाणा घ्या. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, अमोलचं नाव घेते तुळशीची सून. ताई आज वटपौर्णिमा आहे. तुम्ही सगळ्या महिला नटून थटून अगदी नवनवीन दागिने घालून इथे आलेलात. वडाची मनोभावे पूजा केलेली आहे. काय मागणी केली, काय सांगाल? हाच नवरा जन्मोजन्मी आम्हाला मिळावा त्याच्यासाठी आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी वडाला फेरे मारायला आलेलो आहोत. उखाणा घेऊ शकता? राम बसले राज्यावर, सीता बसली लंकेवर, अमररावांचं नाव माझ्या कपाळावरच्या कुंकवावर. तर तुम्ही उखाणा घेऊ शकता? बघा, आठवतोय का? प्रयत्न करा. नाही तर मग दादा म्हणा. महादेवाच्या पिंडीवर हार घालते वाकून, बाळासाहेबांचं नाव घेते तुमचं मन राखून. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.